येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। पावसाचा धुमाकूळ, राज्य अलर्ट मोडवर, 9 जणांचे प्राण वाचवले। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। राज्यभरात मुंबईपासून सोलापूरपर्यंत, विदर्भापासून मराठवाडा ते कोकणापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। मुंबई तर आज पावसात अडकली असं चित्रच निर्माण झालंय। सोलापूर NDRF टीमनं माळशिरस तालुक्यातील कुरभावी आणि पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या 9 जणांना सुरक्षित स्थळी हलवलंय। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली आहे। कुरभावी येथील नागरिकांना दुपारीच पाण्याच्या तीव्रतेची प्रशासनानं कल्पना दिली होती, तरी देखील ते तिथून निघाले नाहीत। सध्या पावसाळी परिस्थिती असल्यामुळे पोलीस, जिल्हा प्रशासन यांनी दिलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं असं आवाहन देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय। सोलापूरचे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करतो की जे लोकल स्थानिक प्रशासन आहे, तहसीलदार असतील, BDO असतील, नायब तहसीलदार असतील, प्रांत असतील, पोलीस प्रशासन असतील, त्यांच्याकडून जे आपला एक आव्हान आलं की आपण कुठल्याही स्पॉट वरून निघून जे इव्हॅक्युएट करायचे, तर आम्हाला सहकार्य करा। मुंबई, पुणे तसंच सोलापूरसह अनेक भागात आज कधी रिमझिम तर कधी मोठा पाऊस सुरू होता। उजनी धरणाच्या पाणी पातळीत या पावसामुळे झपाट्यानं वाढ झाली आहे, ही आनंदाची बाब। पंढरपुरात चंद्रभागा नदीची पातळी 2 ते 3 मीटरनं वाढल्यामुळे जुना दगडी पूल गेला पाण्याखाली। सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय 7 रस्ता येथील नवीन जागेत स्थलांतरित झाल्यामुळे झेडपीच्या पूनम गेट समोर होणारी आंदोलनं बंद करण्याबाबत CEO जंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली पत्राद्वारे मागणी। कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यासह 9 बंधारे गेले पाण्याखाली। पंचगंगा नदीची पाणी पातळी 18 फुटावर। सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सव सोहळ्याचं उद्घाटन आजपासून 31 मे पर्यंत विविध कार्यक्रम। सोलापूर काँग्रेसनं विमानसेवेसाठी केलं सांग सांग भोलानाथ विमान सेवा सुरू होईल का असं अनोखं आंदोलन। महिनाभरात सोलापूरची विमानसेवा सुरू न केल्यास VIPंची विमानं उतरू न देण्याचा दिला इशारा। चेतन नरोटे, विनोद भोसले आदींची उपस्थिती। आज का ज्ञान, सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुळे सोलापूर। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत सोलापुरात झाला सक्रिय कार्यकर्त्यांचा मेळावा। ढोर समाजानं प्रगतीसाठी एकत्र येण्याची उपस्थितांनी व्यक्त केली भावना। 6 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक। वाखरी तळ तसंच पालखी तळ मार्गावर सुविधा उपलब्ध करण्याच्या दिल्या सूचना। ऐन मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्यामुळे कोकणातील आंबा, काजू, फणस या फळ पिकांवर आणि पर्यटनावर तसंच मासेमारीवर झाला मोठा परिणाम। मुंबईकरांना पावसाचा दणका, मेट्रोचं वेळापत्रक बिघडलं, जनजीवन विस्कळीत। पहिल्याच पावसात मुंबई तुंबली। वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठी माहिती उघड। मारहाणीचे 29 पैकी 6 व्रण ताजे। हगवण्यांची खाती गोठवली, कोठडी वाढवली। कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर। तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा 110 आणि ऍक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे। 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5500 पर्यंत। त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी। कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। संपर्क 95 79 62 21 00।
पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवान्यासाठी शिवसेना जिल्हाध्यक्षानं हद्दच केली. निलेश घारेकडून स्वतःच्याच कारवर गोळीबाराचा डाव. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश. पुणे जिल्ह्यासह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुणे वेधशाळेकडून रेड अलर्ट. मुंबईत आज रात्री अतिमुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्यानं दिला इशारा. समुद्राच्या लाटा देखील खूप उंच असणार. मुंबई 1950 नंतर पहिल्यांदाच एवढ्या लवकर आणि एवढा जोरदार झाला पाऊस. मे महिन्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पोहोचली 295 मिलीमीटरवर. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 चाटी गल्ली सोलापूर. फोन 0217 274 47 96 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. मंत्रालय परिसर तसंच रेल्वे स्टेशन आणि महापालिकेसमोर पाणीच पाणी. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले म्हणाले, तुरुंग म्हणजे वाल्मिक कराड यांच्यासाठी स्वर्गच. 2 दिवस नाशिक दौरा जाहीर करून मनसे प्रमुख राज ठाकरे अवघ्या 3 तासात दौरा गुंडाळून मुंबईकडे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस मजबूत. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.